नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जन्म दाखला ऑनलाईन कसे काढायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, बर्थ सर्टिफिकेट काढण्यासाठी आपल्याला आपले सरकार या वेबसाईटवरती ऑनलाईन ॲप्लिकेशन कसे अप्लाय करायचं ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे मित्रांनो. मित्रांनो, तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओ स्टार्ट करू. आपले सरकार या पोर्टलवरती लॉग इन करायचंय. लॉग इन केल्यानंतर आपल्याला कोणत्या ऑप्शन वरती यायचंय? सुरुवातीमध्ये रुरल डेव्हलपमेंट अँड पंचायत राज डिपार्टमेंट या डिपार्टमेंट वरती यायचं मित्रांनो. इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट काढायचे, तुम्हाला जन्म प्रमाणपत्र काढायचे, तर इथे टॅप करायचं. इथे टॅप केलं प्रोसीड बटनावरती टॅप करून द्यायचंय. इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला असं आपले सरकार याचं पोर्टल असं दिसणार आहे. आता आपल्याला बर्थ सर्टिफिकेट काढायचंय, तर इथे टॅप करायचंय. इथे टॅप केल्यानंतर आपल्याला काय करायचंय? सुरुवातीमध्ये मित्रांनो इथे बघा, आपलं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर तहसील सिलेक्ट करायचं. तहसील सिलेक्ट केल्यानंतर आपलं विलेज सिलेक्ट करायचंय. विलेज सिलेक्ट केल्यानंतर ॲप्लिकंट फुल नेम इंग्लिशमध्ये, जो अर्जदार असेल त्यांचं नाव इथे फिलअप करायचं आणि डेट ऑफ बर्थ. आता जन्मतारीख तुम्हाला इथे टाकायची. जन्मतारीख काय असेल? जन्म वर्ष सिलेक्ट करायचंय, मंथ सिलेक्ट करायचं आणि डेट सिलेक्ट करून द्यायचंय आणि त्यांचा आधार नंबर इथे फिलअप करून द्यायचंय. आधार नंबर फिलअप करण्यासाठी आपल्याला 83 36 98 39 हे बघा मित्रांनो, आधार नंबर फिलअप केल्यानंतर डायरेक्ट काय करायचं? अप्लाय करायचंय. अप्लाय केल्यानंतर हे बघा, युअर ॲप्लिकेशन इज सेव्ह सक्सेसफुल युअर ॲप्लिकेशन आय डी. आता ॲप्लिकेशन आय डी हे तुम्ही एका नोटबुक वरती लिहून घ्यायचंय. तुम्हाला हे कामात येणार आहे. ही आय डी तुम्ही लक्षात ठेवायचे. मेक पेमेंट टू गेट सर्व्हिस. ओके बटनावरती टॅप करायचं. इथे टॅप केल्यानंतर हे बघा, डायरेक्ट तुम्हाला काय येणार आहे? पेमेंट करायचंय. आता पेमेंट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? शेवटची स्टेप होती मित्रांनो. तर आपल्याला एकूण 23 रुपये पेमेंट करायचंय. 23 रुपये पेमेंट केल्यानंतर फायनली सबमिट करून द्यायचं. फायनली सबमिट केल्यानंतर तुमची ऑटोमॅटिक पेमेंट केलेली स्लिप तुम्हाला जनरेट होईल आणि ती स्लिप तुम्ही सांभाळून ठेवायचं मित्रांनो. आणि ती स्लिप तुमचं जेव्हा आपले सरकार या पोर्टलवरती अप्रुव्हल होईल तेव्हा तुम्हाला कुठे घेऊन जायचं मित्रांनो? आपले नियर बाय ग्रामपंचायत असेल त्या ठिकाणी घेऊन जायचं आणि आपलं बर्थ सर्टिफिकेट आपण त्यांच्याकडनं मागून घ्यायचं मित्रांनो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.